नमस्कार, मी प्रिया शेखर. माझ्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. सुट्टी लागलीये, आता तर धमाल मस्ती येणार. अनेक आईबाबांच्या आता असे हात असे डोक्यावर जाणार आणि म्हणणार आता काय करायचं. आता हे मूल अत्यंत त्रास देणार, खूप दंगा करणार, मस्ती करणार, आता काय करायचं. हा जागतिक प्रश्न प्रत्येक आईबाबांना आता पडलेला असणार. सुट्टी लागली की आजकालची मुलं मोबाईल घेऊन बसणार, बरोबर. मग आपला आरडाओरडा चालू होणार, मोबाईल बघू नको, मोबाईल बघू नको, मोबाईल बघू नका. अरे पण मग मोबाईल बघायचा नाही तर मग काय करायचं. खेळून खेळून ते दमून जाणार, मोबाईल बघायला येणार. एखादा क्रिकेटचा डाव खेळून येणार, मग मोबाईल बघणार. पण या सुट्टीचं व्यवस्थित नियोजन आपण मुलांना दिलं तर ते सुद्धा एन्जॉय करतील आणि आपल्या डोक्याचा ताण सुद्धा कमी होईल. तर आपल्या सुट्टीच्या नियोजनाच्या पोतडीत आहे नवीन गोष्टी शिकणं. नवीन गोष्टी शिकणं म्हणजे किचनमध्ये एखादा पदार्थ करून पाहणं, पोहायला जाणं, शेणामातीनं कुठेतरी काहीतरी सारवून बघणं. मुलाला आपण शेतात घेऊन जाऊ शकतो की तिथे शेतकरी कसा आपण अन्न पिकवतो, जे आपण रोज खातो ते किती कष्टातून आपल्यापर्यंत येतं याची जाणीव सुद्धा मुलाला होईल. एखादी छोटीशी पिशवी आणि थोडे पैसे देऊन मुलाला बाजारात पाठवणं. कधीतरी बाजारातून कलिंगड आणलं तर ते कापून त्याचे सारखे वाटे करून सगळ्यांशी शेअर करणं, यातून आपण मुलांना शेअरिंग शिकू शकतो. कधीतरी घरच्यांसाठी चहा कॉफी बनवणं, अशी कामं सुद्धा आपण मुलांना देऊ शकतो. कधीतरी फरशी पुसणं, पाणी भरणं, स्वतःच्या कपड्यांना इस्त्री करणं. शाळा सुरू असताना नेहमीच मुलाला आपण रेडी हातामध्ये शाळेचे कपडे इस्त्री आणि स्वच्छ करून देतो. आता सुट्टीमध्ये मुलाला स्वतःच्या कपड्यांची इस्त्री करायला जर आपण शिकवली तर आई बाबांचा बराचसा वेळ शाळेच्या काळामध्ये सुद्धा वाचेल. आणखी काही कामं म्हणजे बँकेत जाणं, बँकेची माहिती घेणं, म्हणजे हे कामात नाही येणार. पण मुलांना सुट्टीमध्ये असं काही वेगळं एक्सपोजर आपण देऊ शकतो का. जसं बँकांमध्ये जाणं, बँकेची कामकाज कशी चालतात, तिथले कोणते कोणते तिथे ऑफिसर्स असतात, त्याप्रमाणे पोस्टाची कामं कशी चालतात, पोस्टात जाऊन पाहणं, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी देणं. म्हणजे आपण रिसॉर्टला किंवा एखाद्या वॉटर पार्कला तर मुलांना सुट्टीमध्ये नेतच असतो, पण काही विशेष पर्यटन स्थळांवर सुद्धा आपण मुलांना नेऊ शकतो. तिथून काही माहिती घेऊ शकतो. जसं की गड किल्ल्यांवर जाऊ शकतो, तिथला इतिहास जाणून घेऊ शकतो. आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या जवळच्या शहरांमध्ये जर कुठली नावाजलेली माणसं राहत असतील तर त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्याविषयी आपण मुलांना जाणून घेऊ शकतो. आपणही त्यांच्याबरोबर बोलून त्यांच्याबद्दल जाणून घेतलं तर मुलांनाही त्याची क्युरिओसिटी वाटू शकते. त्यांचा जीवन प्रवास आपण समजून घेऊ शकतो. मोबाईल मधले कोंडलेल्या मुलाला तुम्ही थोडंसं मोकळं सोडून तर पहा. म्हणजे आपल्या गावी जाणं, आजी आजोबांना भेटणं, काका काकूंना भेटणं, मित्रांसोबत खेळणं, चित्र काढणं, बाहेर मिळालेल्या गोष्टींमधून लाकडं, झाडं, पानं, फुलं यांना रंगवून छान छान चित्र, छान छान गोष्टी तयार करणं, अगदी मातीपासून मातीची भांडी तयार करणं आणि पुस्तकं, छान छान मुलांना जी आवडतील ती पुस्तकं वाचायला देणं, असं छान छान छंद जोपासणं, मनोरंजन, घरातली कामं, या सगळ्यांनी मूल अगदी समृद्ध होईल. बघा, मुलांना कष्टाची सवय लावली तर काय हरकत आहे. मुलाचा त्याच्या भविष्यासाठी पाया पक्का होईल. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, चुकू द्या, चुका करू द्या, चुकूनच ते शिकत सुद्धा जाईल. मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा छान छान मुलांना आवडतील असे चित्रपट आपण त्यांच्याबरोबर बसून पाहू शकतो. त्याचप्रमाणे मुलाला जर थोडंसं सोशली आपल्याला जर चांगली जाणीव द्यायची असेल तर मुलाला आपण वृद्धाश्रम, अनाथ आश्रम या ठिकाणी सुद्धा घेऊन जाऊ शकतो. त्याचप्रमाणे बाहेर एखादा चप्पल शिवणारा असेल किंवा शेती पिकवणारा शेतकरी असेल, ही सगळे कष्ट करणारी जी माणसं आहेत त्यांना आपण जर मुलांना भेटवलं तर मुलालाही काही गोष्टींची जाणीव होईल की किती कष्टातून ही लोक जगत असतात किंवा किती कष्ट केल्यानंतर आपल्याला पैसा किंवा कुठल्याही गोष्टी ज्या आपल्या घरात अगदी सहज अवेलेबल आहेत त्या गोष्टींसाठी किती कष्ट करावे लागतात. या साऱ्याची जाणीव आपल्या मुलामध्ये नक्कीच तयार होईल. आता तुम्ही म्हणाल की ही काय कामं मुलांना सांगायची.
पण तुमच्या लक्षात येतंय का, या सगळ्या कामांमधून मुलाला आपण माणूस बनण्याचं शिक्षण देतोय. मुलाला यातून स्वावलंबन आपण शिकवतोय. मूल हे सेल्फ डिपेंडंट हळूहळू होत जाईल. तसंच मुलामध्ये या सगळ्या कामांमधून सहकार्याची भावना सुद्धा वाढीला लागेल. शाळा सुरू असताना तर शाळेचा होमवर्क आहे, हा क्लास आहे, तो क्लास आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, प्रोजेक्ट्स असतात. यात मूल अगदी गांगरून गेलेलं असतं. आणि आपण सुट्टी लागली की मुलाला ह्या शिबिरात टाक, त्या शिबिरात टाक. त्यापेक्षा हे सगळे जर अनुभव आपण मुलाला दिले तर अनुभवासारखा दुसरा गुरु कुठला आहे बरं, तुम्हीच सांगा. या सगळ्या अनुभवाने मूल अगदी स्वावलंबी तर बनेलच, पण खूप चांगलं माणूस बनण्याचा पाया आत्ताच घातला जाईल. आपल्या एजच्या पालकांना जर आठवत असेल तर आपल्या शाळांमध्ये खरी कमाई असा एक विषय आपल्याला असायचा आणि कोणाच्याही घरी जाऊन छोटी छोटी कामं करून आपण काही पैसे कमावून आणायचो आणि ती आपण शाळेमध्ये सबमिट करायचो. तर हेच तर आहे, तेच आपण मुलांना सुट्टीमध्ये करायला लावलं तर काय हरकत आहे. व्यावसायिक शिक्षणाचा हा पायाच आहे असं आपण समजूया ना. आता उदाहरणच द्यायचं तर एखाद्या हॉटेलमध्ये काही छोटं मोठं काम करण्यासाठी जर ओळखीचं हॉटेल असेल, तिथे काही छोटंसं काम करायला आपण मुलांना पाठवलं. त्यानंतर एखाद्या रसवंती गृहामध्ये आपण पाठवलं मुलांना. एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे कसे विकले जातात हे सुद्धा शिक्षण आपण देऊ शकतो. हे सगळं व्यावसायिक शिक्षण तर आहे. एखाद्या किराणा दुकानात मदतनीस म्हणून मुलाला पाठवलं. हा म्हणजे अर्थातच ही सगळी दुकानं, ही सगळी माणसं आपल्या खात्रीची, आपल्या ओळखीची असतील याची खात्री आपण आधी करून घेणारच. पण काय हरकत आहे, यातून पुढे व्यावसायिक शिक्षणाचा पाया सुद्धा घातला जाईल आणि मुलाला त्याचा वेळ कसा जाईल हे सुद्धा सांगण्याची गरज नाहीये. नुसतंच व्हिडिओ गेम किंवा मोबाईल याच्यामध्येच खेळत बसण्यापेक्षा, मुलाला आयती खेळणी देऊन खेळ म्हणत बसण्यापेक्षा त्याला रॉ मटेरियल आणून दिलं तर, हे रॉ मटेरियल आणून देऊन तो त्याची स्वतःची खेळणी स्वतःच तयार करेल. याच्यात किती मजा आहे ना. म्हणजे जसं की दोरा, रंग, कागद असं काही काही आणून दिलं, पानं, फुलं, तर मुलं यातूनच आपली खेळणी तयार करतील, काही काही आर्ट अँड क्राफ्ट तयार करतील. यातून मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट सुद्धा होईल, हाताची मुवमेंट होऊन त्यांचं मोटर स्किल सुद्धा डेव्हलप होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलांना थोडंफार बोर सुद्धा होऊ द्या. आता माझ्या मुलाला करायला काहीच नाहीये, आता मी त्याला करायला काय देऊ, असं प्रेशर आईबाबांनी घेण्यापेक्षा त्याला थोडंसं बोर सुद्धा होऊ द्या. काय हरकत आहे, दरवेळेला काहीतरी केलंच पाहिजे असं काही नाहीये ना. मूल थोडंसं रिलॅक्स होईल, थोडं आळमटळम करेल, इकडे तिकडे फिरेल, ते सुद्धा थोडंफार करायला हवंय मुलाने. आई बाबांनी अगदी 24 तास मुलाला रमवण्याची जबाबदारी नक्कीच घेऊ नये. आता शाळेमध्ये मुलांना हिस्ट्री, जिओग्राफी, मराठीमध्ये छान छान प्ले सुद्धा असतात. तर हे हिस्ट्रीच्या गोष्टी मुलांना नुसत्याच वाचून दाखवण्यापेक्षा जर सुट्टीमध्ये त्याचा रोल प्ले, एखादं नाटक त्या गोष्टीवर बसवलं तर किती मजा येईल नाही. नक्की हे सगळं करून बघा आईबाबांनो, खूप मजा येईल. या वर्षीची ही सुट्टी काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपण मुलांबरोबर प्लॅन करा आणि त्यांच्यासोबत एन्जॉय करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा, सुट्टी एन्जॉय करा. नमस्कार.